मित्रांनो, आता आपण आलेलो आपल्या पोल्ट्रीच्या फार्मवरती. तुम्ही बघू शकता एवढा अंधारात पण आपण आता आलेलो आहे. आणि इथं आपल्या पिल्ल्यांना आता आपण घालायचं इथं खाद्य वगैरे सगळं पाक. आणि इथं धावतो तुम्हाला इथं सगळे जाळी वगैरे कशी मारून घेतली आम्ही. आणि सगळं पाक इथलं तुम्हाला धावतो मी. बघा इथं सीडनेट मारून घेतलेला आहे पहिल्यांदा. तर इथं कारण पिल्ली बाहेर सोडण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सीडनेटची गरज आहे. कारण पिल्ली जर मोठी झाली तर त्यांना फिरायला जागा पाहिजे. त्यासाठी आपण इथं थोडं सगळं हे मारून घेतले सीडनेट. तर तिथंपर्यंत सीडनेट हे मारून घेतले कडपर्यंत सगळीकडं. आणि बाहेरच्या कोंबड्या बाहेर इथं कोंडून घेतल्या. थांबा एक मिनिट उघडून दाखवतो. हे बघा, बाहेरच्या कोंबड्या आपण बाहेर ठेवलेल्या आहेत जाळ्यामध्ये. अशा कोंबड्या यामध्ये ठेवलेल्या आहेत आपण. या सगळ्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत कारण या मोठ्या कोंबड्या आहेत या. आणि आपल्या पोल्ट्रीच्या फार्ममध्ये आत एक आपण बारकात सेटअप आणलेला आहे पिल्ल्यांचा. तो पण तुम्हाला दाखवतो. आणि असे इथं केले बघा आम्ही. आता इकडे दिसत नाहीये, लाईट नाहीये म्हणून. हे बघा इकडे एक जाळं ठेवलं इथं. आणि असं आपण इथं केलेलं आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याच्यामध्ये काय आहे नक्की. तर ह्याच्यामध्ये मासे मारायचं औषध आहे. हे मासे मरतात इथं, माशाला होतात ना. थांबा जरा आत दाखवतो तुम्हाला. इथलं आतलं दाखवतो मासे मेलेले. हे बघू शकता आमचा आतमध्ये शेड असा आहे. हे इकडं आपण पाण्याची सोय केलेली आहे इकडं. आणि हे वेस्टेज बाहेरच्या कोंबड्यांसाठी आपण इथं वेस्टेज पण ठेवलेलं आहे. कारण टमॅटो वगैरे ते कोंबड्या खातात भरपूर. वेस्टेज काय इथं कोंबड्यांच्या बाबतीत काही विषय नसतो. हे बघा आता धावतो तुम्हाला काय विषय सांगितलेला मी की ह्या ग्लासमध्ये काय विषय असतो, माशा मारतात का नाही. हे बघा हे ग्लास भरलंय एवढा ग्लासमध्ये हे माशा बघू शकताय तुम्ही. हा परिणाम होतो, बरोबर माशा मरतात. कारण पोल्ट्री फार्ममध्ये बघितलं गेलं तर माशांचं लय भाग होतो. आणि आता मी धावतो तुम्हाला इथं सगळं आमचं एक कागद वगैरे मारलेलं बाहेरनं काय इथं आता धावतो. हे बघा आता हे आपला नवीन स्टॉक आहे हो. 200-250 पिल्ले आहेत ही. यांचा नवीन स्टॉक आता आपण भरला आहे. बाहेर होते ते दुसरा स्टॉक होता, ते आपण एक स्टॉक विकलाय. आणि आता हे राहिलेले एवढे स्टॉक आहे इथं पंखा वगैरे लावलाय. तर पंखा आत्ता पण आपण लावत नाही कारण आता थंड आहे रात्रीचं, त्यामुळंच. आणि बघू शकताय हे कडनं काय मारलंय म्हटला तर तुम्ही थांबा 1 मिनिट सांगतो. तर मित्रांनो आता बघा ती कडनं मारलंय म्हणजे का, तर त्यांना बल पण तिथे पाहिजे. कारण त्यांना थंड वाजते ते मरू शकतात. जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना उष्णता संध्याकाळच्या वेळी असते. सकाळी जर त्यांना उष्णता दिली तर त्यांना सकाळची उष्णता नको असते, तर संध्याकाळची पाहिजे असते. आता तुम्हाला दाखवतो मी पिल्ल्यांची साईज वगैरे केवढे. आता एक पिल्ले फक्त आहेत 4 दिवसाची. 4 दिवसाची पिल्ल्यांची साईज तुम्ही बघू शकताय. हे बघा अशी साईज आहे पिल्ल्यांची परफेक्टपणे. 4 दिवसाची तर 4 दिवसाच्या मापात तर आहेत पिल्ली परफेक्टपणे. लय मोठी पण नाहीत, लय बारकी पण नाहीत. आता मस्तपैकी खातात. हे बघू शकता तुम्ही. खाद्य वगैरे टाकल्यानं सगळं खातात. पाणी वगैरे परफेक्टपणे पितात. काय म्हणजे काय विषय नाही. हे बघा खाद्य आपण इथे टोपणात टाकतो कारण पुट्ट्या वगैरे टाकतो ना त्याच्यावरती खालची त्यांनी तूस वाढून घेतात आणि पुट्ट्यावरती सोडतात. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना परफेक्टपणे असं सगळं खाता येत नाही. त्यामुळेच आपण यांना इथं असं नियोजन लावलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो की यांना खाद्य आपण कुठलं घालतोय. तर खाद्य आपण दाखवतो मी तुम्हाला. यांना एक पोतं मिळतं, ते तुम्हाला स्टार्टर आहे. आपण ते पोतं वापरतो म्हणजे हे असं बारीक असतं, बारीकमध्ये मिळतं यांचं. बघू शकताय तुम्ही असं असतं हे. त्यांनी बारीक परफेक्टपणे यांना पचनक्रिया वगैरे परफेक्ट होतं. आणि आम्ही एक आणलेलं आहे ते म्हणजे आम्ही घरगुती मक्याचं पीठ असतं ना ते घातलेलं आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा हे साधं मक्याचं पीठ, पण मक्याचं पीठ जास्त खातात. हे भांडी वगैरे पिल्ल्यांसाठी आणलेले आहेत. असं आहे बघा इथलं आमचं सगळं शेड. आणि इकडं पाण्याची वगैरे सोय परफेक्टपणे केलेली आहे चावी वगैरे लावून. हे बघा पाणी इथं आहे बघा. असं इथलं आम्ही नियोजन लावलेलं आहे. आणि आत्ता आपण मेन कामासाठी संध्याकाळी आलेलो आहे. ते काम म्हणजे एक कागद आहे ना हे कडचा, हा कागद आपल्याला खाली करायचा आहे. कारण संध्याकाळी जास्त थंड सुटते म्हणून. आता आपण एक कागद खाली करून जायचं आहे घरला. आणि एक गोष्ट
सांगायची राहिली. तुम्ही म्हणाल आता इथं एकच बल लावलाय, एवढी पिल्ले आहेत, एक बलावर चालतंय का? तर आता ऊन आहे, उन्हामुळे काय त्यांना लय उष्णतेची गरज नसते. आणि थंडीमध्ये आपल्याला 3 बल तर सलग लावा लागतात. 3 बल असले तर चालते, नाहीतर हे चालत नाही. कारण आता याच्यामध्ये काय विषय माहिती आहे का, आता एक बल लावलाय कारण उन्हाळा चालू आहे त्यामुळं. आता जर आम्ही 3 बल लावले असले तर त्यांना उष्णता जास्त होते आणि ते भडकून ते मरू शकतात. त्यासाठी आपण आता एकच बल लावलाय. आणि एक बल दाखवतो तुम्हाला, तो फक्त असले बल असला एक बल लावलाय ना, तसले 3 लावावे लागतात आपल्याला. 3 लावावे लागतात. खरं तो जर एकच लावला तर तो 3 भरून काढतो. तो हा बल आहे बघा. हा बल मार्केटमध्ये मिळून जातो, 250 रुपयाला मिळतो परफेक्टपणे. 250 रुपयाला हा बल मिळतो. हा एक लावला काय आणि ते 3 लावले काय, हिशोब बरोबर तिथंच येतो. मग पहिला तर पिल्ल्यांना स्टार्टिंगला आपण खाद्य घालून घेऊया. जाता जाता संध्याकाळी काय आपण इथं थांबतोच. तसं एक 4-5 वेळा फेऱ्या मारायला लागतात संध्याकाळचं आपण इथं. पहिला तर यांना आपण इथं खाद्य घालून घेऊया. हे बघा आता हे पडलं नाही, भेटत बघा, कडल जातात सगळे. आपण इथलं खाद्य घालूया. असं खाद्य यांना प्रत्येक यांच्या डब्यामध्ये थोडं थोडं ओतायचं असतं. असं सप्पई करून हे परफेक्टपणे खातात बघा. हे बघा, हे आत्ता तर खायच लागलेत, तरी पण अजून हे खाद्य आपण रात्रभर यांना पुरलं पाहिजे ना. रात्रभर यांना पुरलं की मग काही विषय नसतो. सपाट करून टाकतो आपण. आणि जे खाली कागद राहिलेत ना, त्याच्यावरती मक्याचं पीठ घालतो आपण डायरेक्ट. आपण हे आता जेवढे पण आहेत त्यांच्यावरती हे टाकून घेऊया. आणि मस्तपैकी पडले आता खात असतात बघा. हे बघा आपण असं परफेक्टपणे इथं घालतो. आणि आता पिल्ली खायला सुरुवात केली बघा. आता हा विषय बघा तुम्ही, पिल्ली उकरतात ना, उकरल्यामुळे पाण्याच्या भांड्यामध्ये पण त्यांनी टाकतात ते. म्हणजे खालची जे घाण आहे ना, ते पाण्याच्या भांड्यामध्ये जाते. आणि इकडे बघा तुम्ही मस्तपैकी लागलेत बघा आता खायला. आता रात्रभर यांना एवढंही पुरून जातं. आणि असं आपलं हे स्टॉक आहे बघा परफेक्टपणे सगळा. रात्रभर यांनाही भरपूर होतं. आता उद्या सकाळीच आपण डायरेक्ट यांना परत दुसरं खाद्य घालत असतो. आता फक्त राहिलेलं कागदावर आपण आता डायरेक्ट आता मक्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथं मक्याचं पीठ आहे बघा. मक्याचं पीठ पण आपण आता प्रत्येक कागदाचा उलटा करून डायरेक्ट त्याच्यावरती मक्याचं पीठ टाकतो बघा. हे मक्याच्या पीठला खूप म्हणजे खूप मक्याचं पीठ खातात. हे यांचं सगळ्यात आवडतं तर मक्याचं पीठ बरं का. आता प्रत्येक कागद आपल्याला उलटा करायचा आहे आणि मग त्याच्यावरती टाकायचं आहे. हे बघा असं करायचं आहे आपल्याला. मक्याचं पीठ यांना काय पण म्हणा, कर मक्याचं पिठावर हे फिरायचं सगळं. दानका इशू असतो यांचा. मक्याचं पीठ काय पण म्हणा यांना खूप आवडते. टाकलं नाही तर वर लगेच खायलाच येतात. हे बघा इकडं पण टाकलं आपण. तर मक्याच्या पिठाला जास्तीत जास्त प्रमाणात खाते ते, कारण ते पचायला सोपं जाते आणि थोडं गोड गोड लागते, त्यामुळे यांनी खातात लगेच. आपण आता पटापट टाकून घेऊया. हे पण पुट्ट्यावरती आपल्याला टाकायचं उलटं करून, कारण पुट्टा खाल्लं घाण होतो ना. अशा प्रकारे इथं आपल्याला टाकून घेतलं की एवढ्यावरती त्यांचं सकाळपर्यंत विषय मिटतो ना. सकाळपर्यंत त्यांना काय टाकायची गरज भागत नाही. मग संध्याकाळी नुसतं आलं आणि चक्कर टाकून गेलं की विषय संपला. असं परफेक्टपणे आपण इथलं यांना परफेक्टपणे सगळीकडे खाद्य टाकून घेतले. आता आपले एक काम राहिले फक्त, हा कागद जो वर आहे ना तो सगळीकडे खाली सोडून जायचं. चला आता इथं आपण कुलूप वगैरे सगळं घातले. आता फक्त कागद ओढून आपण जाय डायरेक्ट आता घराकडं. तुम्हाला पण असेच ब्लॉग जर बघायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब करायला भेटेन. आपल्या इंस्टाग्रामला पण पेज आहे, मी तिथं ह्याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दाखवेन माझं पेजची लिंक. आपले इंस्टाग्रामवर तसे 300 फॉलोअर्स आहेत. आपण ह्या चॅनलवरती
कॉन्टेंट बदललाय त्यामुळे आता जरा एवढे व्ह्यूज येणार नाहीयेत. खरं हा व्हिडिओ असंच चालू राहिला तर नक्कीच व्ह्यूज 100% येणार. आता आपण हे काढायला चालू केले. आता आपण हे दोऱ्या सोडायच्यात आणि कागद खाली घ्यायचा. पहिला इकडं सगळीकडचा दोरा सोडून घ्यायचा आहे आणि मग कागद खाली घ्यायचा आणि पिल्ली मग सुरक्षित राहतात परफेक्टपणे, काय विषय होत नाही. बघू शकता आपण सगळा आपण इथं परफेक्टपणे कागद आता खाली सोडून घेतला. एवढे शांत ठेवावं लागते कारण इथनं जरा त्यांना वारं पण गेलं पाहिजे परफेक्टपणे. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असला तर नक्कीच एक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू असेच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.